सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या। प्रवरा नदीला पाणी नसल्यामुळे घुलेवाडी गाव आणि उपनगरात गेली 15 ते 20 दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याच्या अभावी संतप्त झालेल्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी घुलेवाडी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर बसून सुमारे 1 ते 1.5 तास ठिय्या आंदोलन केलं। घुलेवाडी गावासाठी मागील 6 वर्षात सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी खर्च केला गेलाय। मात्र प्रत्येक उन्हाळ्यात घुलेवाडी गावात पाणी टंचाई निर्माण होत असते। जलजीवन मिशन अंतर्गत या गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी जवळपास 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। एवढा मोठा निधी खर्च होऊन देखील गावकऱ्यांना दररोज तर सोडाच, किमान दिवसाआडही पाणी मिळत नसल्यामुळं हा कोट्यावधींचा निधी गेला कुठं, असा सवाल संतप्त आंदोलनकर्त्यांनी विचारलाय। वेळेवर पाणी दिलं जात नाही, मात्र पाणीपट्टी वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो। मग वेळेवर पाणी देण्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा वैशाली राऊत, शिवसेना शाखा प्रमुख शरद पानसरे, सीताराम पानसरे, विनायक वाडेकर, स्वरूप राऊत, रोशन कोथिंबिरे, ऋतिक राऊत, नितीन राऊत, नवनाथ राऊत, भैया सातपुते यांच्यासह महिलांनी विचारलाय आणि तात्काळ पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी केली आहे। उपसरपंच दत्तात्रय राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत क्षीरसागर, रविगिरी, अनिल राऊत, बाजीराव पानसरे यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी यांना संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी चांगलंच धारेवर धरलं। जर कोट्यावधी रुपये खर्च करून गावाला पाणी मिळत नसेल तर त्या योजनांचा उपयोग काय, असा सवालही केला गेलाय। आज पण आतापर्यंतही कुठलाही तिथं नळाचं पाणी येत नाही। आम्ही जार घेऊन पितो, आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे, पण आमचं पाणी आम्ही का पिऊ शकत नाही, कारण कारखान्यामुळे ते लाल झालंय। सगळे हवा प्रदूषण आहे, भूमी प्रदूषण आहे, आवाजाचं प्रदूषण आहे, त्या बैलगाड्याचं प्रदूषण आहे। मग कारखान्याची जबाबदारी, कारखान्याचं कर्तव्य काय माहिती का? आता ह्या समस्येच्या काळामध्ये, ह्या पाणी टंचाईच्या काळात कारखान्याचं एकच काम आहे, ते पण विना करार। तर तसं आपण करार करून आपली जागा दिली ना, मग कारखान्याने एकच काम करायला पाहिजे, कारण आता ह्या परिस्थितीमध्ये विनाअट या घुलेवाडी गावाला, परिसराला पाणी पुरवलं पाहिजे। घुलेवाडी गावामध्ये 15-20 दिवस पाणी नागरिकांना मिळत नाही। माता भगिनींना असुविधेला सामोरे जायची वेळ आली। 1-1, 2-2 किलोमीटरवरून पाणी आणायची वेळ आली आहे। घुलेवाडी गावाला मागील 5-6 वर्षापूर्वी 22 कोटी आणि आता सध्या 2022-23च्या काळामध्ये 121 कोटीची पाणी पुरवठा योजना येऊन देखील ती अजून देखील पूर्णत्वास गेली नाही। पाणी आज देखील महिलांना का मिळत नाही, प्रत्येक नागरिकाला का मिळत नाही? देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना भारतातील प्रत्येक राज्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील, खेड्यावस्तीपर्यंत प्रत्येक गरीबाला पाणी मुबलक मिळावं यासाठी ते प्रयत्न करतायत। आज घुलेवाडीला एवढी मोठी योजना येऊन देखील 15-20 दिवस जर पाणी येत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका मानावं लागेल। पाण्याचं जे आरओ मशीन जे बसवलेलं आहे, त्या आरओ मशीन मध्ये जे टँकरने पाणी आणून ओततात आणि अक्षरशः त्या पाण्याचा डिझेल पेट्रोल सारखा वास येतो आणि ते पाणी पिण्यात येतं। 1 रुपया लिटर प्रमाणे ते पाणी भेटतं, पण ते पाणी जर पिल्यानंतर लोकांच्या आरोग्याला जर धोका झाला तर त्याला जबाबदार कोण राहील? आणि त्या पाण्याचा अक्षरशः डिझेल सारखा वास येतो, डिझेल पिल्यासारखा वास येतो। तुम्ही आजही ते पाणी पिऊन पहा, सगळ्यांनी चेक करा, त्याला जबाबदार कोण राहील? प्रशासकीय अधिकारी येत जात असतात, त्यांना ते काम समजून घेण्यातच बरेचसे दिवस जातात। त्याच्यामुळे अतिशय भ्रष्ट दर्जाचा कारभार या ग्रामपंचायतचा आहे। यांच्या कार्यकाळामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले गेले, कचऱ्याचा प्रश्न तयार झाला, स्वच्छतेचा प्रश्न तयार झाला आणि एकंदरच गटारी, रस्ते या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तयार झाला। एकदम निकृष्ट दर्जाचे यांचा कारभार आहे। मी म्हणते या सगळ्यांनी ग्रामस्थांची अशी मागणी का सगळ्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून
आज या ठिकाणी राजीनामे द्यावे. पाण्याचा प्रश्न, रोडचा प्रश्न आहे, परत आमचे जे आहेत आपल्या पाण्याचा प्रश्न जो 15 दिवस आणि 20 दिवस पाणीच येत नाही आम्हाला. आणि त्याच्यात रोड पण नाही. पावसाळा आला का रोडचे प्रश्न, उन्हाळा आला का पाण्याचा प्रश्न, आणि मतदान आलं का त्यांना मतांचा प्रश्न पडतो. हे काम कोणी करायचे? साठवण तलाव जे आहे ते भिलवाडीला नाही. साठवण तलाव निर्मिती व्हायला पाहिजे आणि त्याचे पाणी साठवायचं कुठं? त्याचे हात नाही पडले. हे भिलवाडी योजना सगळ्या शहराला या संलग्न करून सगळ्या शहरातूनच पाणी मिळावं. नेमक्या सगळे शहर हा इथे योजना नको, त्याच्यात भिलवाडीला समावेश व्हावा अशी आमची मागणी आहे. सन्माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी एक GR काढला, जी आपली जलसंधारणाकडे जी जागा होती ती हस्तांतरित 1 वर्षापूर्वी आपल्याकडे झालेली आहे. 1 वर्षापासून त्या तळ्याचं काम चालू आहे. ते तळ्याचं काम MGPने जर लवकरात लवकर केलं असतं, त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असत्या. आम्ही MGPशी कॉन्टॅक्ट केला असं काही नाही. आजही एवढं मोठं आंदोलन असताना MGPच्या अधिकाऱ्यांनी तो उपस्थितच राहिला पाहिजे. या संदर्भामध्ये MGPने जे कोणी ठेकेदार असतील त्या ठेकेदारांकडून ते काम फायनल केलं पाहिजे होतं. आजही तगादीत ते काम हळू गतीने म्हणजे स्लो गतीने चालू आहे. तो झाला तो याचा प्रश्न तो जो म्हणजे त्यांनी ते लवकरात लवकर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहे त्या त्रुटी संदर्भात अधिकारी, गावचे काही सदन नागरिक, त्याच्यामध्ये काम करणारे यांची एक संयुक्त मीटिंग व सन्माननीय आपल्या तालुक्याचे जे कोणी आमदार महोदय असतील यांनी एकत्रित जे लोकप्रतिनिधी असतील त्याच्यामध्ये त्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांनी हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. अधिकाऱ्यांना त्या धारेवर धरून आणि त्या ठेकेदाराकडून काम करून घेतलं पाहिजे, म्हणजे आपला हा कायमचा प्रश्न मिटेल. आपली जी प्रवरा नदीवरील MGPने जी पहिली विहीर गोठलेली आहे तिच्यावरती 1,600 हॉर्सपॉवरच्या मोटरी बसवलेल्या आहे. त्या 1,600 हॉर्सपॉवरनी आपल्याकडे पाणी पुरवठा, पण नदीचं पाणी गेल्यानंतर 8च दिवसामध्ये त्या विहिरींचं पाणी क्लोज होतं. त्या विहिरींचं पाणी क्लोज झाल्यानंतर आपण त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या काही विहिरी पहिल्या घेत होतो. आज ह्या वेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या विहिरी आपल्या ताब्यात घेतलेल्या नाही, तर आपण फक्त इंजिनिअरिंग कॉलेज आणि कारखान्याचं काही पाणी घेत असतो. त्याच्यामुळं जे पाणी आपल्या 1,600 हॉर्सपॉवरनी पाहिजे त्या प्रमाणात ते मिळत नसल्यामुळं तो तुटवडा निर्माण होतो. आणि आपल्या इथल्या ज्या स्थानिक विहिरी आहे त्यांचं पाणी हे खराब झालेलं असल्यामुळं आपण शेतकऱ्याकडनं सुद्धा पहिलं आपण 2-3 विहिरींचं इथून पाणी घेत होतो. पानसऱ्यांची विहीर असेल, इकडं तळ्याच्या तिथं सारंची त्यांची काही काळ आपण विहीर घेतलेली होती, परंतु ते पाणी आता खराब झालेलं आहे. त्याच्यामुळे ते पाणी पूर्वी नागरिकांनी इथं दुष्काळ म्हणजे पाणी नव्हतं शेतीला, पूर्वी नागरिकांनी हे पाणी जरी दूषित झालेलं असेल तर आता आपल्याला ही योजना त्वरित लवकर कार्यान्वित करण्यासाठी संबंधित आपले सर्व आमदार महोदय, त्याच्यानंतर गावातील ज्येष्ठ म्हणजे जे नागरिक आणि काही पदाधिकारी मिळून एकत्र येऊन हा लवकरात लवकर निर्णय लावावा. आणि लावावा म्हणजे त्याच्यात मी पण जबाबदार आहे असं काही नाही का कोणी नाही, तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन तो लवकरात लवकर MGPशी कॉन्टॅक्ट करून ती योजना कशी लवकरात लवकर मार्गी लागेल या संदर्भात आपण लवकरात लवकर 2च दिवसात MGPची मीटिंग लावण्यात येईल. जोपर्यंत जलजीवन मिशन योजना पूर्ण होत नाही, तसेच प्रवरेला पाणी येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनानं पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. घुलेवाडी गावाला पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ग्रामपंचायतीवर मोर्चा येणार असल्याची माहिती देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. आंदोलन सुरू होऊन 1 ते 1.5 तास उलटूनही अधिकारी न आल्यामुळे ग्रामस्थांचा पारा चांगला चढला. जीवन प्राधिकरणचे अधिकारी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र आंदोलनकर्त्यांनी घेतला. काही वेळानं कनिष्ठ स्तरावरील अधिकारी आले, मात्र आंदोलनकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी त्यांची बोलतीच बंद झाली. त्यानंतर गाडीत बसलेल्या जीवन प्राधिकरणच्या उपअभियंता थिटे या आंदोलनस्थळी दाखल झाल्या. आंदोलनकर्त्यांनी जलजीवनचं काम कधी पूर्ण करणार असं विचारलं असता त्यांनाही समर्पक उत्तरं देता आली नाहीत. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी जाणीवपूर्वक उत्तरं दिली नाहीत. या आंदोलनाची माहिती मिळताच पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी
राजेंद्र ठाकूर आणि टंचाई विभाग प्रमुख संजय आरगडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून ग्रामपंचायत प्रशासनाला तातडीनं पाणी पुरवठा सुरू करण्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना केल्यात. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. SK टायर्स सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर्स सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.